नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका ज्योती चिखलीकर हिरवे यांची बदली झाल्यानंतर तेथील विद्यार्थी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मागील 8 वर्षांपासून या शिक्षिकेने येथील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले आहे। खेडेगावातील लहान मुलांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक करत असतात। घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील ऊसतोड कामगारांची मुलं, शेतमजुरांची मुलं ही जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असतात। अशा मुलांना प्रसंगी शेतात जाऊन शाळेत आणावं लागतं आणि शिकवावं लागतं। मागील 8 वर्षांपासून शिक्षिका ज्योती चिखलीकर हिरवे या येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अध्यापनाचं कार्य करतात। त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज मात्र त्यांच्या बदलीनंतर भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। शिक्षिका ज्योती चिखलीकर हिरवे यांची रांजणी इथून आता येनोरा इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये बदली झाली आहे। त्यामुळे त्यांना निरोप देताना अनेक विद्यार्थी भावुक होऊन रडत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांचा काँग्रेस पक्षाकडून एका कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरून अपमान करण्यात आलाय। यामुळे संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली असून दिवसरात्र काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांच्याबद्दल काँग्रेसने जे खालच्या दर्जाचे राजकारण करून अपमान केलाय त्याबद्दल संपूर्ण देशाच्या आणि महिलांच्या भावना दुखावल्या आहे। याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात आज पाहायला मिळत असून ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या विरोधात तीव्र निदर्शने आणि आंदोलने निषेध व्यक्त करण्यात येतोय। जालना भाजपा कार्यालयावर सुद्धा आज भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध निषेध व्यक्त केला आहे आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संगीताताई गोरंट्याल, शुभांगी देशपांडे, संध्या देठे यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजप महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती। आज भारतीय महिला मोर्चातर्फे आज काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आलेला आहे। बिहारमध्ये इलेक्शन होत आहे आणि त्या अनुषंगाने एक क्लिप काल व्हायरल होत आहे संपूर्ण देशामध्ये, ज्यामध्ये आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्रीचा अपमानजनक असा तिथे आपण पाहिलं तर फिल्ममध्ये एक शूट झालेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सर्व महिला जमलेलो आहोत। आपल्या भारताची संस्कृती आहे, आपण मातृशक्तीला वंदन करतो आणि आपल्या देशाचे जे पंतप्रधान असतात, ज्या पदावर ते असतात ते संपूर्ण भारताचे पंतप्रधान असतात आणि ज्यावेळेस मातृशक्तीचा अपमान होतो तर त्यासाठी आपण सर्वांनीच एकवटून ह्याचा निषेध केला पाहिजे आणि आज आम्ही सर्व महिला इथे निषेध करण्यासाठी आलेलो आहोत। जालना शहर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या आदेशानुसार अखेर शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना बंदिस्त करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आलंय। या पथकाला पोलीस बंदोबस्त असून मोकाट जनावरांना बंदिस्त केलं जातंय। जालना शहरातील मोकाट जनावरांमुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत। हे अपघात टाळण्यासाठी आणि जनावरांचा उद्रेक कमी करण्यासाठी जालना शहर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी एक पथक स्थापन केलंय। या पथकाला पोलीस बंदोबस्तही देण्यात आला असून या पथकाकडून जालना शहरातील मोकाट जनावरांना बंदिस्त करण्याचं काम आजपासून सुरू करण्यात आलंय। मोकाट जनावर बंदिस्त करण्याचं जो काही आता मोहीम राबवली जाते, काय मोहीम आहे आणि काय आजपासून सुरुवात करण्यात आली, काय आपलं नाव सांगा आणि काय माहिती सांगाल? माझं नाव मनोहर ढवळे, महापालिका आयुक्त संतोषजी खांडेकर यांच्या आदेशानुसार श्री ESI कल्याणकर सर आणि आमचे पाटोळे साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महापालिकेच्या वतीने जे जनावरे आहे यांचा मोकाट जनावरे जे लोकांना त्रास होत होता, तर आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार आजपासून प्रभावी मोहीम राबवण्यासाठी आमचं पथक सज्ज झालेलं आहे। आजपासून योजना म्हणजे जे मोहीम आहे ही चालू झालेली आहे। तर जे कोणाचे जनावर असेल, रस्त्यावर बांधलेले असेल किंवा मोकाट फिरत असेल किंवा कोणाला जनावरांचा त्रास होत असेल तर महापालिकेशी संपर्क साधा, आम्ही त्यांची मोहीम कडक राबवू। आमच्या सोबत पोलीस कॉन्स्टेबल अजय सोशे सर हे पण आमच्या सोबत आहे, पोलीस संरक्षण आहे। पथक मोहीम सुरळीत चालू आहे
कोणाला काही अडचण असल्यास महापालिकेशी संपर्क साधा. आज किती जनावरांना पकडण्यात आलंय? आज 9 जनावरांना आतापर्यंत पकडण्यात आलेलं आहे. कोंडवाडा अमृतवन. तर कोणाचे काही असेल जनावरे तर तिथे जाऊन तुम्ही दंड पावती भरून तुम्ही तुमचे जनावरं घेऊन जाऊ शकता. येताना तुमचा जनावराचा दाखला आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते पूर्ण शहनिशा झाल्याशिवाय जनावरं देण्यात येणार नाही. आज ही मोहीम आजपासून सुरुवात झाली. हो हो. काय नाव आपलं? मनोहर ढवळे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे आयजी रवींद्र मिश्र यांनी शुक्रवारी सायंकाळी सदर बाजार पोलीस ठाण्याची पाहणी केली आहे. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. आयजी रवींद्र मिश्र यांनी सदर बाजार पोलीस ठाणे येथे सरप्राईज व्हिजिट देऊन सदर बाजार येथील सर्व विभागाची पाहणी केली आहे. त्यात विशेष सदर बाजार येथील लॉकअपची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे आयजी रवींद्र मिश्र, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, सहपोलीस निरीक्षक योगेश धोंडे, सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, डीबी पथक प्रमुख शैलेश मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. जालना शहरातील वडारवाडी येथे असलेल्या खदानमध्ये आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना शहरातील संभाजीनगर बसस्टँड परिसरातील 4 मित्र हे पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. मात्र हा आनंद जास्त काळ टिकला नाही. पोहताना पाण्यात बुडून 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे मृतदेह वर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहेत. जालन्यातील 4 मित्र हे वराडवाडी परिसरातील खदानीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यातील 2 मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय, तर दोघांना पोहता येत असल्यानं त्यांचे प्राण वाचवले आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 अल्पवयीन मुलांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही गोष्ट आसपासच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. मात्र तोपर्यंत या 2ही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तालुका जालना पोलीस व नागरिक यांनी 2ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले आहे. अजय सिद्धार्थ हरबळे वय वर्ष 16 आणि जसमीत रेहाल वय वर्ष 18 अशी मयत अल्पवयीन मुलांची नावं आहेत. घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मदन गायकवाड, सचिन आर्य हे इतर कर्मचाऱ्यांसह दाखल झाले होते. पुढील तपास पोलीस करत आहेत. अशी माहिती मिळाली होती. काय झालेले आणि काय हकीकत झालेली? इथं सर आमच्या गावातले एक विजय दिंडे म्हणून आहे, ते इथं बाथरूमला आलता. ते आल्यावर हे जे बारीक त्याचे ते पोरं जे बुडाले समजा त्यांचे मित्र, ते पोरं त्याला आवाज दिले समजा. तर विजय दिंड्याला त्याला काय पावता येत नाही. तर त्यांनी गावात आलं. गावात आम्ही मंदिराच्या कोपऱ्याला बसलेलो होतो सगळे पोरं, 4-5 पोरं गावातले मंदिराच्या बाजूला बसलेलो होतो आम्ही. तर विजय दिंड्याने आम्हाला सांगितलं बाबा असं पोरं बुडाले म्हणून. आम्ही तात्काळ 4 ते 5 मिनिटात इथं आलो आम्ही. तोपर्यंत ते पोरं इथं बुडालेले होते. तर जसे आलो आम्ही तर इथं तसं एका पोराला काढून ठेवलं आम्ही. काय नाव आहे बुडालेले? एवढं काय माहिती. माझं नाव अमोल बाळू जाधव. आपल्या मदतीला कोण होता अजून? मोहन पुंजाराम जाधव आणि अजय प्रकाश धानवाटे. गायकवाड साहेब. तसंच शुक्रवारी सायंकाळी सावरकर चौक, टांगा स्टँड, सिंधी बाजार परिसर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील 100 दुकानासमोरील अतिक्रमण काढून हातगाडी धारकांवर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 12 सप्टेंबर रोजी नवीन जालना भागातील सावरकर चौक, सिंधी मार्केट, टांगा स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर अशा सर्वच ठिकाणी जवळपास 100 दुकानांच्या समोरील छोटे मोठे अतिक्रमण काढण्यात आले असून दुकानांसमोर उभ्या राहणाऱ्या रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाडी धारकांवर सुद्धा पालिका प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे. या अतिक्रमण मोहिमेप्रसंगी अतिक्रमण प्रमुख सॅमसन कसबे, संजय हिरे, स्वच्छता निरीक्षक अमजद खान, कैलास घोरबडे, अशोक गायकवाड, भरत गायकवाड, शेख जमीन आणि इतर स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती होती. मध्ये काही अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. दुकानासमोर जे काही जाळ्या किंवा शेड टाकण्यात आले, हे अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. काय कारवाई? गेल्या काही दिवसापासून जालना महानगरपालिकेद्वारे नवीन जालनामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, फुले बाजार या ठिकाणी अतिक्रमणची कारवाई होते. यामध्ये ज्या रस्त्यावर हातगाड्या आलेल्या असतात त्यावर कारवाई केली जाते. माननीय आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहीम सुरू आहे. तर आमच्या अतिक्रमण विभागामार्फत या दोन्ही ठिकाणच्या आज साधारणतः 100च्या आसपास हातगाड्या हटवण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. काही हातगाड्यांचे
मालही आम्ही जप्त केलेला आहे आणि जोपर्यंत या दोन्ही परिसरामध्ये हातगाड्या लागणं बंद होत नाही तोपर्यंत रोज ही कार्यवाही होत राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील हातगाड्यांना आम्ही आझाद मैदान आणि जिजामाता प्रवेशद्वार या 2 ठिकाणी जागा नेमून दिलेली आहे. या ठिकाणातील जे फळ विक्रेते आहेत त्यांना आपण आझाद मैदानाच्या परिसरात जागा दिलेली आहे आणि जे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत त्यांना आपण जिजामाता प्रवेशद्वार येथे जागा दिलेली आहे. तर तिथल्या विक्रेत्यांनी कृपया महानगरपालिकेला सहकार्य करून आपल्या जागेवर जाऊन आपला व्यवसाय करावा, नाहीतर अशी कार्यवाही ही चालूच राहणार. दुकानासमोर पण अतिक्रमण काढले सावरकर चौक असेल, टाटा स्टँड. आम्हाला ऍक्च्युली काल तक्रार प्राप्त झाली होती की दुकानं जे आहेत मार्केटमधले फुले बाजारमधले ते काही हप्ते घेऊन अशा स्ट्रीट वेंडर्सना आपल्या दुकानासमोर गाड्या लावून देतात. त्यामुळे तिथलं विद्रुपीकरण होतं. त्यामुळे आम्ही दुकानासमोरच्या सदर गाड्यांवर कारवाई केली. आता जालना जिल्हा परिषदेला ओबीसी महिला अध्यक्ष मिळणार आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ओबीसी फॅक्टर निर्णायक ठरेल. जालना जिल्ह्यात 14,375 कुणबी प्रमाणपत्र वितरित झाली असल्याने ओबीसी राखीव जागांवर प्रतिनिधित्व देताना काही राजकीय पक्षांची गोची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जालना जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण ओबीसी महिला प्रवर्गासाठी जाहीर झालंय. यापूर्वी 2009 मध्ये ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षण होतं. त्यामुळे तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा ओबीसी महिलेला अध्यक्षपदाचा सन्मान मिळणार आहे. अध्यक्षपद ओबीसी राखीव झाल्यानं अध्यक्षपदाच्या तयारीत असलेल्या खुला प्रवर्गातील अनेकांचा हिरमोड झाला असून दुसरीकडे ओबीसींच्या जागेवर प्रतिनिधित्व देताना नवं ओबीसी फॅक्टर राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलन जालन्यातूनच राज्यभर पसरले. यातून राज्यामध्ये लाखो समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत. जालना जिल्ह्यातूनही 14,375 कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसींच्या जागेवर या नव ओबीसीतून दावा केला जाऊ शकतो. हाच मुद्दा या निवडणुकीतला कळीचा मुद्दा ठरणार आहे. ओबीसी राखीव जागांवर प्रतिनिधित्व देताना काही राजकीय पक्षांची देखील गोची होण्याची शक्यता आहे. यामध्ये विविध पक्षांचे पदाधिकारी आपल्यालाच अध्यक्षपदाचं तिकीट मिळावं आणि आपण निवडून येणार या आशेनं कामालाही लागलेत. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका टीएमटी, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.
कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात, नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे.